पण बनवू शकतो. लेन्स कोणती? सो लेटेस्ट आता मी इथे बंपरचा बनवते. ठीक आहे, सिओन फ्रंट बंपर. सो तुमचा जो काही डेटा असेल तो याच्यामध्ये सेव्ह करायचा, म्हणजे त्याच्यानुसार त्याचे डेटा सेव्ह होतात. त्याच्यानंतर इथे स्टँडर्ड मॅनेजमेंटला गेलात तर इथे तुमचे इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट करायचं. हे दिलेले आहेत व्हेरियस वेव्हस्कॅनमध्ये. तुम्हाला पास अँड फेलच्या जर टॉलरन्सेस द्यायचे असेल तर ते तुम्ही इथे देऊ शकता, राईट. आता कुठलं जर सपोज मी फॅमिली ॲड केली एखादी एच एम आयच्या आतमध्ये माझे पार्ट्स आहेत डिफरंट, त्याला करणार ॲड स्टँडर्ड. काय असतं तुमचं कलरनुसार असतात की पार्ट्सनुसार असतात? मेटॅलिक अँड सॉलिडनुसार. मेटॅलिक आणि सॉलिडनुसार. हां, मेटॅलिकमध्ये काय असतं कलर? R4चे म्हणा, JDB म्हणा, काय? AP 7 कलर आहेत मेटॅलिकमध्ये. पण त्याचे स्टँडर्ड कसे आहेत? सेमच असणार ना की वेगळे आहेत? मेटॅलिकला डिफरन्स राहणार, सॉलिडला डिफरन्स राहणार. अच्छा, सांगा एखादा. बरोबर. आणि सॉलिडला? येस. SW. येस. आता मेटॅलिकमध्ये पहिला इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट करायचा. नंबर ऑफ स्टॅम्पल किती घ्यायचे? 1. ठीक आहे. स्कॅन लेन इथे 10 ठेवली मी. याच्यामध्ये पाहिजे आता तुम्हाला लॉंग वेव, शॉर्ट वेव, त्यानंतर रेटिंग, ओके. खाली OP, CF, रेंज PLDC. OP, CF, DOI. PAQ DOI पाहिजे ना. आणि DOI, राईट. एवढे पाहिजे तुम्हाला. आता याच्यामध्ये टॉलरन्सेस माहिती आहे तुम्हाला कोणाचे? पास फेलचे. जे माहिती नसेल ते ग्रीन करून ठेवायचं. त्यानुसार रेट दाखवतो. CF 55 to 60 सॉलिडला. 55 to 60. दॅट मीन्स 55च्या खाली गेलं तर फेल राहणार. ठीक आहे. 60च्या वरती गेलं तर फेल राहणार. याच्यामध्ये जर आलं तरच पास आहे. व्हर्टिकलला ते पण तेच आहे. हां, व्हर्टिकलला वेगळं आहे. 45 to 50. बरोबर. अजून PAQ. PAQ हॉरिझॉन्टलला 6.5, व्हर्टिकलला 4.5. 6.5 रेंज. ओके. हॉरिझॉन्टलची रेंज किती? आणि 4.5. 4.5च्या खाली असेल तर फेल. याच्यावरतीच पाहिजे ना तुम्हाला? वरतीच पाहिजे. ओके. DOI. त्याची नाही आपल्याकडे. ओके. हे ग्रीन करून ठेवायचं. ज्याची माहीत नाही त्याची मग ग्रीन करायची. ठीक आहे. या दोघांचे आपल्याला टॉलरन्सेस माहीत आहेत. सेव्ह करून घ्या. रेटिंगचं रेटिंगचं माहिती आहे. नाही. त्यानंतर सॉलिडमध्ये SAW सेमच पॅरामीटर्स आहेत सगळे. लॉंग, शॉर्ट वेव. ते एक्झॅक्ट पॅरामीटर काढून आपण सेव्ह करू. तोपर्यंत होऊ दे. रेटिंग बाकी CF. बाकीचे नाही. दोनच घेतो. DOI आहे ना ती. DOI. आरची व्हॅल्यूज नाही घेत नाही कुठं. PAQ, CF आणि OP पण नाही घेत. एक OP फक्त रेफरन्स. सॉलिडसाठी काय आहे? हे काहीतरी लिमिट असेल त्यातमध्ये होतं ते. सॉलिडसाठी का? सॉलिडसाठी 50 to 45 कशाची? CFची. 50 to 45. अँड PAQ 6.5. याची व्हर्टिकल काय? कशासाठी? CFची व्हर्टिकल. CF ची vertical. CFची वर्टिकल
नाही सेमच आहे तिने वर्टिकल नेला. PAQ PAQ हॉरिझॉन्टलला 6.5, वर्टिकलला 4.5. ग्लॉसचं आहे काही? ग्लॉसचं सांगा. 60 अँगल्स 60 डिग्री बघता बघता हो एकच आहे ना आपल्या अँगल्स. किती आहे? सॉलिडसाठी 88 आहे आणि मेटॅलिकसाठी 90 अबो. सॉलिडसाठी 88 आपल्या ग्लासात 60 अँगल बाकी 20 आणि 85 नाही बघत ना तुम्ही? नाही तो अँगल्स नाही. फक्त 60 डिग्रीज आहे आपल्याकडे ना. हां ओके, सिंगल आहे. आता याला आपण सेव्ह करूया. बाहेर पडायचं, इथे ऑर्गनायझरला जायचं. ऑर्गनायझरला आता आपण एक HMIची ऑर्गनायझर बनवूया. त्याच्यानंतर पॅरामीटर्समध्ये तुम्ही जसं की कलर्स टाकू शकता किंवा तुमचं ऑपरेटर नेम टाकू शकता. कसं तुम्हाला सॅग्रिगेट करायचं आहे त्यासाठी पॅरामीटर्स दिलेले आहेत, बरोबर. सो तुम्हाला कशा टाईप्सनं कलर वाईज करायचं आहे सॅग्रिगेट, पार्ट वाईज सॅग्रिगेट करायचं आहे, कसं करायचं आहे तुम्हाला पॅरामीटर? पाठवायचं उतरलं का ना. कलर वाईज की पार्ट वाईज सॅग्रिगेशन? कलर वाईज आपल्या प्रत्येक पार्टमध्ये वेगवेगळे कलर्स आहे, मग काय करायचं? कलर वाईज ठीक आहे. कलर इथं स्टँडर्डमध्ये आला ना तुमचा ऑलरेडी, हा कलरच आहे ना. हां मेटलिक सॉलिड. पॅरामीटर 1मध्ये तुम्ही पार्ट वाईज टाकू शकता. मेटॅलिकचं 1 2 आपण ते डिफाईन करणार ना नंतर R4 NP5 रोल घेणार त्यावेळेस ना. मग पार्ट करा फ्रंट बंपर, रिअर बंपर, स्पॉइलर करायचं. ते तर एकाच बंपरचं असतं की वेगवेगळे पार्ट्स? वेगवेगळे पार्ट पार्ट आहे. अच्छा अच्छा. सपोज सांगा एखादं पार्ट. फ्रंट बंपर फ्रंट बंपर, FR बंपर, FR करा. FR BPR. की याला दोन्ही कलर असतात, सॉलिड आणि मेटॅलिक. हो चाललंय तेच काम. ओके. पॅरामीटर 3 काय? ऑपरेटरचं नाव टाकायचं आहे. वेगवेगळे ऑपरेटर असणार आहेत की शिफ्ट असणार आहेत? शिफ्ट असणार. ओके. कुठली शिफ्ट असतात तुमची? फर्स्ट सेकंड AB करा. आणि B असते ना. हो. आता याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला जे पाहिजेत ते सिलेक्ट करायचे. आता ग्लॉसमध्ये वेव्हस्कॅनमध्ये आपला कुठला आहे? वेव्हस्कॅन 312, त्यानुसार तो सिलेक्ट करायचा आणि वेव्हस्कॅनमध्ये जायचं. इथे इंटरप्ट नेहमी ऑन करायचं. त्याच्यानंतर आपल्याला कुठले पॅरामीटर्स आपल्याला डिस्प्लेवरती पाहिजे, आता लॉंग वेव्ह, शॉर्ट वेव्ह. त्याच्यानंतर तुमचा रेटिंग, DOI, CF, PAQ आणि काय होता बरोबर? बस OP होतं आणखी. OP होता. टेस्ट प्रोसिजरमध्ये तुम्ही इथं आता तुमचं ग्राफिक टाकू शकता. म्हणजे जर काही बंपरचं ग्राफिक वगैरे असेल ना ते टाकू शकता. सो इथे ॲड करायचं. ॲड करून तुमची जी फाईल जिथे सेव्ह असेल तिथं जाऊन ब्राउज करून ती ओके करायची, राईट. आता याच्यामध्ये नसेल तर आपण हा बंपर सिलेक्ट करूया जो आहे तो अवेलेबल. सिलेक्ट केला. याला लोकेशन द्यायचं, क्रिएट लोकेशन्स. काय काय लोकेशन्स बघता तुम्ही? A झोन, B झोन, C झोन. ABC, LHRH मिडल, LHRH, मिडल किंवा सेंटर. LH हा कसा असतो? व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल? वर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल ना. काय काय LHRH झोन कोणते ठेवायचे? 3. त्यानंतर ABC जातो. हा कुठे येणार तुमचा LH? कुठे हा, आपण किती असणार घेतो ना? रे? बंपरला किती घेतोय? हा असणार ना LH. 3 जागे येणार ना की झोन बनवायचे? हां 3 झोन. फ्रंटला तर इथून तिथून एकच असतं. काय LH झाल्यानंतर मिडल बघता की RH बघता? ते तिन्ही. आता आपलं
अशी ती पार्ट आहे समजा फ्रंट बंपर अप्पर आहे, पेंट तर सिंगलच पार्ट होतं ना, मग अप्परला किती रिडिंग घेतं? 3च घेऊ शकतो ना, एक एल एच आर एच सेंटर. गेले चार सेंट्रलला घे सध्या पण सेंटरला नाही घेत का? एल एच आर एच करू मग. एंड पार्ट तर नंतर आहे, आपण एंड पार्टचं बनवू शकतो नाही का? ठीक आहे. पण याला paint हे structure नंबर ऑफ सॅम्पल 1 करून घ्यायचं. ज्यावेळेस टेंटिंग वगैरे करतात तेव्हा 9 पॉईंटला घेतात, त्यावेळेस मेन प्रॉब्लेम होतो. सध्या तरी 2 पॉईंटला घेतो. त्याच्यानंतर ग्लॉस सिलेक्ट करायचा, इंटरपॉइंट करायचा. इथं पाहिजे तुम्हाला 60 डिग्री बरोबर. टेस्ट प्रोसिजर हे 2 एल एच आर एच बघता बरोबर. हे करायचं सेव्ह, बाहेर यायचं आणि इन्स्ट्रुमेंट मॅनेजमेंटला जायचं. नाही कनेक्ट नाही. त्याचं टायमिंग किती आहे ॲटोमॅटिकचं? कशाचं? ऑफ इन्स्ट्रुमेंटचा 1 मिनिट असेल, त्याच्यापेक्षा जास्त 30 मिनिट्सपर्यंत ठेवू शकतो तुम्ही. ठीक आहे. इथं एच एम आय दिसतंय तुम्हाला, सो या एच एम आयला क्लिक करायचा, त्याला ट्रान्सफर. ग्लॉसमीटर आहे इथं, गेम गेला आता ठीक आहे, ते नंतर बघू. इन्स्ट्रुमेंट घ्यायचं, इथं दिसतोय तुम्हाला ऑर्गनायझर, क्लिक करायचं. एच एम आय, याच्यामध्ये आता एफ आर बंपर आहे, R4G आहे, शिफ्ट ए आहे. आता सपोज मला जायचं आहे R4Gमध्ये SAWचं बघायचं आहे, मग SAW बघायचं. ठीक आहे, किंवा R4G. आता कुठल्या शिफ्ट बीमध्ये जायचं असेल तर इथं क्लिक करायचं, शिफ्ट बीमध्ये जायचं, ओके करायचं अँड देन टेक द रिडिंग. कुठे याच्यावरती तो गेला. जाऊ दे. बघा इथे हा एल एच दिसतो इथं, हो हा पूर्ण गाईड करणार तुम्हाला. एल एचची रिडिंग घेतली की फेल जातोय, त्यामुळे रेडने शो करतोय. त्याच्यानंतर परत ऑपरेट बटन प्रेस करायचं, आर एचला जाईल, मग आर एच घ्यायचं. ठीक आहे. कंप्लीट झाल्यानंतर परत तुमचा मेन मेनूला येणार. असे तुमचे सगळे रिडिंग झाल्यानंतर आता डाटा ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे. डाटा ट्रान्सफर करायला इथे डेटा ट्रान्सफर दिसतो ऑप्शन, इथं जायचं. आता कशामध्ये सेव्ह करायचं आहे, बंपरमध्ये करायचं आहे की असे वेगवेगळे तुमचे डेटाबेस बनवून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये जाऊन सेव्ह केलं तर तुम्हाला रिपोर्ट करायला इझी होऊन जाईल. आता हा बंपरचा डेटा आहे, बंपर सिलेक्ट केला, ओके केला. याच्यामध्ये आता मला काय काय सेव्ह करायचं आहे, हे आपण ॲब्सोल्यूट रीडिंग घेतली होती, ती पण सेव्ह करायची असेल ती पण करू शकतो, पण ती नसेल करायची. फक्त बंपर करायचं असेल, सेव्ह डेटा करायचा आणि इन्स्ट्रुमेंटमधला डेटा विचारतोय तो, डेटा वॉज ट्रान्सफर्ड, डेटा ट्रान्सफर झालेला आहे. डिलीट सिलेक्टेड डाटा, जो आपण ट्रान्सफर झाला तो डेटा इन्स्ट्रुमेंटमधून डिलीट करायचा आहे का, येस. देन गो टू ॲनालिसिस. ठीक आहे. हा आला तुमचा डेटा, इथे स्कीमॅटिक्समध्ये दिसणार, हा दाखवतोय फेल. टेबलमध्ये आता तुम्ही बघा, ही जी टॉलरन्स लिमिट लावली होती तुम्ही CFची जी लावली होती 60 to 55, ओके, आणि ही व्हर्टिकलची होती. सो याच्यानुसार तुमचा फेल जातोय बरोबर, टॉलरन्समध्ये नाही. बाकी पॅरामीटर्सला आपले नव्हतेच. त्याच्यानंतर इथे PAQ मध्ये फेल होतोय, हे रेडमध्ये शो करणार तुम्हाला जे फेल होतात ते. राईट. आता याच्यामध्ये जर तुम्हाला प्रिंट घ्यायची असेल तर इथं प्रिंटला जायचं, इथं तुमची PDF मध्ये प्रिंट येऊन जाईल. ठीक आहे.
आणि हे तुम्हाला मेल करायचं असेल तर डायरेक्ट इथून मेल करू शकता. प्रिंट द्या आता बरं एक चालू आहे का? चालू आहे? प्रिंटर आहे ॲड टेबलला नको आणू. आउटलुक नाही ॲड, प्रिंट द्या फक्त. हा, तेच मेल चालू ॲडेड आहे. नाही ना. हॅलो. नाही ना, ते प्रिंट केलं होतं अरे आउटलुक नाही ना याच्यात, फक्त नाहीये. प्रिंट द्यायची ना तुम्हाला. हो मी तेच सांगतो. ओके ओके. किंवा PDF सेव्ह होऊ शकते ना, हां, यातच PDF बी होऊ शकते हो. ना. सेव्ह ॲज PDF म्हटलं तर PDF सेव्ह होईल. PDF होते हां, आणि कुठं जायचंय? Print? तिथेच हो हे? CS. ओके, गेले असणार हम्म. तिथे ठीक HR आहे. या मध्ये रिपोर्टला आलं तुम्ही चेंजही करू शकता. घेतलंय का ते? HRच्या शेजारी पण. या रिपोर्टला तुम्ही चेंजही करू शकता. तुमचा कंपनीचा लोगो टाकायचा असेल, नाव टाकायचं असेल, ते पण करू शकता. सो इथं कॉन्फिगरेशनला जायचं, हम्म. इथं न्यू करायचं. आता इथे सपोज सिओनचं करूया आपण. याच्यामध्ये काय आहे? सिओन HW एवढंच ना की पूर्ण टाकू? निवस पुणे. पुणे. पुणे तर पुणेच हो. इथं आता तुमचा लोगो आहे याच्यामध्ये, हो नाही. आहे का सिस्टममध्ये? असू शकतो. इकडे डाउनलोड्समध्ये वरती नाही आहेत का? नाही राहू दे. ठीक आहे. तुम्हाला सांग, इथे तुमचं लोगो डाउनलोड करून टाकू शकता. ईमेल आहे ऑलरेडी. इथे नाही आहे पण. डोअर ट्रिप इथं बघ नाही. आता याच्यामध्ये सिओनचं आहे ना, हे बघा, सिओन इनोवा पुणे, राईट. इथं जर तुमचा लोगो चेंज केला, हो इथं जर तुमचा लोगो चेंज केला तर तुमच्यानुसार येईल. इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, राईट. आता इथं तुम्हाला जर एक्सेलमध्ये घ्यायचं असेल तर एक्सपोर्ट टू एक्सेल करायचा. हे एक्सेलमध्ये येईल, राईट. हम्म. कळालं? इथं किंवा तुम्हाला जर स्कोअर कार्ड बघायचं असेल मंथ वाईज कसा तुमचं पॅरामीटर्स येत आहेत, ठीक आहे, त्या बघायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. कलर अलग अलग फिल्टर्स आहेत. कळालं? सिम्पल आहे. यूज करायला स्टार्ट करा. काही जर इश्यूज वाटले तर सांगा, एकदा परत मग व्हिजिट करूया. एकदा पुन्हा करता का, डिस्कनेक्ट करून पुन्हा प्रिंट हो. करेपर्यंत? पुन्हा म्हणजे ऑर्गनायझर वगैरे बनवून सगळं? नाही फक्त आता मी रिडिंग घेतली जस्ट, हां हां. आणि मला डाटा कलेक्ट घ्या ना मग, करायचा. रिडिंग घ्या. चला तुम्ही करा घे तर. रिडिंग घ्या. ऑर्गनायझर फ्रंट ऑन ओके. आता RH ना, LH झाली का? क्लिक करायचं, मेन स्क्रीन ला ठेवा इथे. नाही ते आहे याच्यावर. नाही ते स्क्रीन गार्ड म्हणून तुला तसं वाटतंय येतं. डेटा ट्रान्सफरला बसा जावा. डेटा ट्रान्सफरला ओके. कशात सेव्ह करायचं आहे? फ्रंट बंपरमध्ये. सिलेक्ट. ओके, सिलेक्ट करा. ओके. पूर्ण डेटा दिसतोय. ॲप्सलोड काढायचं फ्रंट ऑन प्रणव वापर करायचं. ओके. सेव्ह डेटा. कुठे वरती सेव्ह डेटा. ओके. जुना Delete असेल तर करायचा आहे. delete करायचा. एक्झॅक्टली. येस.
त्या गो टू ॲनालिसिस ॲनालिसिस. ओके, आलं झाले आपले रिपोर्ट्स. आली व्हॅल्यू लिमिटमध्ये जरा आता आली लिमिट. हा बोल ना. एवढं भारी कसं सिमेटिक लाईन स्कोर कार्ड आहे आता. हॅलो ओके, हॅलो. तर त्याला प्रिंट करायचं असेल तर प्रिंटमध्ये हॅलो. प्रिंट पण इथं सेव्ह पण होते ओके, आणि मेल पण किंवा इथनं आपण सेव्ह पण करू शकतो पी डी एफ, मेलला पण पाठवू शकतो. प्लस मेल पण करू शकतो. आउटलुक लागेल पण याच्यामध्ये. ओके आणि बॅक तिथं वरती कॅन्सलचं बटन आहे. इथे नाही करायचं. ओके, आणि export. एक्सेलमध्ये जायचं काय ते नाव द्यायचं. इथे एक फोल्डर बनवून ठेवाल आणि ते सगळं त्याच्यात सेव्ह करू शकतो. ओके, युनायटेडला कोण आहे? भारी आहे सॉफ्टवेअर. सोपं आहे काय विषय नाही. ग्लॉस मीटरला पण सेम करायचं. ठीक आहे. ओके, प्लस मीटर आलं का रे आपला? नाही ना नाही घेतलं म्हणून गाडी तसं. कुठे संजयचा करून घेतला. नंबर आहे का? त्याचं पण केलं आहे आपण. फक्त आता डाटा ट्रान्सफर करून मागून घे त्याला आपण. एकच मिनिट मागवतो. ते रिपोर्ट करून घे.